पुण्यातील मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर या दोन्ही मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। पुण्यामधील मुळशीमध्ये वन विभागातील भांबुर्डा वन परिक्षेत्रामध्ये जलमृदा संधारणासाठी कोट्यवधी रुपयांची कामं करण्यात आली आहेत। यामध्ये दगडी बंधारे, चेक डॅम, त्याचबरोबर गॅबियन बंधारे यासारख्या रचना उभारण्यात आलेल्या आहेत। मात्र या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय असा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्याचबरोबर या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही केली जाते। लोणावळा शहरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 24 तासांमध्ये लोणावळ्यामध्ये 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे नदी नाले ओढे भरून वाहत आहेत। डोंगरातून झेपवणारे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। लोणावळ्यामधील पवना धरण परिसर निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे। संपूर्ण परिसरानं हिरवा शालू पांघरलेला आहे। धरणाच्या सानिध्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे ठिकाण पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकते। पवना धरण परिसरामध्ये निसर्गाची मनमोहक उधळण पाहायला मिळते। सध्या पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे परिसरातील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झालेले आहेत। नाशिकच्या येवल्यामधील पिंपळगाव बसवंतमधील कारसूर जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल ठरलेली आहे। या शाळेतील विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह स्क्रीन यंत्रणेद्वारे शिक्षणाचे धडे दिले जात आहेत। यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय। या शाळेमध्ये 40 लाख रुपयांचा निधी खर्च करून 25 फ्युचरिस्टिक क्लासरूम उभारण्यात आले। नाशिकच्या येवला तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांनी पोलिसांनी अटक केलेली आहे। कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी आंबेगाव इथून दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन कायम ठेवण्यात आलेलं आहे। मंदिरामध्ये प्रवेशासाठी 200 रुपये व्हीआयपी शुल्क आकारण्यात विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती। मात्र ही याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। दर्शनासाठी ज्यांना पैसे भरायचे नाहीत ते रांग लावतील, कुणावरही जबरदस्ती नाही अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे। नाशिकच्या दिंडोरी परिसरामध्ये पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे। दिंडोरीच्या मोहाडी जानोरी रोडवर असलेल्या एका घराच्या अंगणामध्ये झोपलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला। बिबट्याच्या या हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे। नाशिकमध्ये गेल्या 24 तासांपासून पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। दारणा धरणातून 5198 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। तर दारणासह वालदेवी, थावली, भाम आणि नानूर मधेश्वर या धरणातूनही पाण्याचा विसर्ग केला जातोय। छत्रपती संभाजीनगरातील प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून तिरुपती साईनगर शिर्डी तिरुपती दरम्यान विशेष रेल्वेच्या 18 फेऱ्या सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय। तिरुपती साईनगर रेल्वे तिरुपतीमधून ऑगस्ट महिन्यामध्ये 3, 10, 17, 24, 31 या तारखेला पहाटे 4 वाजता सुटणार आहे। तर सप्टेंबर महिन्यामध्ये 7, 14, 21, 28 या तारखेला पहाटे 4 वाजता ही गाडी सुटेल। छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यादीप बालगृहातील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे। सावत्र बापानं मुलीवर अत्याचार केल्यामुळे तिला बालगृहात ठेवण्यात आलेलं होतं। यावेळी तिचा काका बालगृहातील सिस्टरच्या मदतीनं पीडितीला भेटून तिला धमक्या देत होता। अत्याचार झालाच नाही अशी खोटी साक्ष द्यायला त्यानं पीडित मुलीला भाग पाडल्याचंही उघडकीला आलंय। या प्रकरणामध्ये छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे। शहर पोलीस आयुक्तालयापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई झालेली आहे।
या कारवाईमध्ये 80 ते 90 जुगारांना अटक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं सुविधांचा अभाव असलेल्या 113 महाविद्यालयांच्या पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाचे प्रवेश रोखलेले आहेत. याविषयीची चर्चा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. यावेळी सदस्यांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील माळीवाडा, आंबेलोहळ आणि शिरोडी काटे पिंपळगाव रस्त्याचं रुंदीकरणाचं काम हे करण्यात आलेलं आहे. भूसंपादनाची कारवाई न करता शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे. या विरोधात महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयानं दिले.